आई शपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका. माजी मंत्री महादेव जानकर. मी कोणालाही मतदान करून सांगणार नाही, पण आई शपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. कारण भाजपा जातीजातीत भांडण लावणार हा असा पक्ष आहे. आज एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची काय अवस्था झाली तशी माझी झाली नाही, कारण मी भानगडी केल्या नाहीत असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावलाय. सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यांचं सूत्र मी बघितलंय. त्यांच्या छावणीत राहून आलो महादेव जानकर, त्यांच्या छावणीत राहिले. त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे. आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही, प्रायव्हेटायझेशन केलं जाईल, तुम्हाला हद्दपार केलं जाईल. आज अमेरिकेमध्ये नोबेल मिळते खासदार साहेब, इंडियाला का नोबेल मिळत नाही? एज्युकेशन सिस्टम तुमची खटावून केली आहे, टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटावून केली आहे. कांबळे सरांनी सांगितलं, सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं. काय चाललंय? जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलंय, त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली गणना व्हायला. आपण सांगतोय फार मोठा आहे, फार विचार आहे. 4 रस्ते केले म्हणून विचार नाही. समाजात भांडणं लावली, तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केले. बांधवारो, माझे हात जोडून विनंती आहे, कोणालाही मतदान मी म्हणणार नाही, पण त्या कमळाला तेवढं मतदान देणार. आई शपथ सांगतोय तुम्हाला मी बांधवा. का मी त्यांच्याकडे साखर कारखाना सुतगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठं काही भानगड बी नाही. भानगड असतं तर मला बोलून दिलं नसतं, हात टाकलं असतं. जे आज आमच्या शिंदे साहेबांची आमच्या अजितदादाची आवड चालली, माझी नाही तशी काय अवस्था आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही करू ते शेतकऱ्यासाठी, वंचितसाठी, गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू. जाती भांडण लावण्याचं पाप करणार नाही. शाहू राजाने या देशात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.